तळण्या वयाची पोरं किंवा कवळ्या वयाची पोरं भेटली की आपण बोलायला लागतो, भराभरा भडाभडा खूप बोलायला लागतो. आणि त्यातले कितीतरी संदर्भ आणि कितीतरी शब्द हे त्या पोरांना कळतच नाहीत. आणि आपण आश्चर्यचकित होतो की हे आपल्याबरोबर जगणारी पोरं असूनसुद्धा यांना या गोष्टी माहितीच नाहीत. तर यांना माहीत नाही, तर हे मूर्ख आहेत असं काहीतरी मनाशी येतं. आणि मग आपण फट दिली तर ही पोरं पण आपल्याशी बडबडायला लागतात, बोलायला लागतात. आणि हळूहळू आपल्या लक्षात येतं की हे जे बोलत आहेत, हे जे संदर्भ वापरत आहेत किंवा हे जे शब्द वापरत आहेत हे आपल्यालाही माहीत नाहीत. आणि त्यांच्या डोळ्यातही तो भाव असतो की हे मूर्ख आहेत म्हणून. तर हा पिढ्यापिढ्यांच्या नातेसंबंधाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की म्हाताऱ्या पिढीनं तरुण्या पिढीला मूर्ख समजायचं आणि तरुण्या पिढीनं म्हाताऱ्या पिढीला मूर्ख समजायचं. खरं तर यातनं या मूर्खपणा बाजूला ठेवून एकमेकांना समजून घेतलं तर एकमेकांचे संदर्भ कळत जातील, एकमेकांचे शब्द कळत जातील. त्यामुळं पिढ्यांमध्ये द्वेष असला पाहिजे असं मला नाही वाटत. 3 पिढ्या समकालीनच असतात असं समजून जगलं पाहिजे. म्हणजे कुठली तरी पिढी, मागची पिढी, तुमची पिढी, नवी पिढी, तुमची पिढी असं म्हणण्यापेक्षा आपण जिवंत आहोत. तर जिवंत असलेले सगळे लोक समकालीन असतात असं समजून जगलं पाहिजे.